be free, तर तुम्हा लोकांना जर आर्थिक रीतीनं बंधनातनं बाहेर पडायचं असेल, मोकळं व्हायचं असेल, you need to be a different person than you are. तर तुम्ही जो कोणी व्यक्ती सध्याला आहात त्याच्यापेक्षा तुम्हाला एक वेगळा व्यक्ती, वेगळा माणूस बनावं लागेल. Amen. Amen. Your thinking should change. त्याच्यासाठी विचारधारा बदलायला पाहिजे. You should align your mind to the word of God. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं मन देवाच्या शब्दाला जुळवून घेतलं पाहिजे. Certain changes have to be made in your आणि lifestyle. काही विशिष्ट बदल तुमच्या जीवनशैलीमध्ये झाले पाहिजे. And you have to let go whatever has held you back in the past. आणि जे काही तुला भूतकाळामध्ये घट्ट धरून ठेवत आहे ते सगळं तू सोडून दिलं पाहिजे. Amen. Amen. Then you will receive the liberating power of the name of Jesus. त्याच्यानंतर येशूंच्या नामामध्ये सुटका द्यायचं जे सामर्थ्य आहे ते तुला प्राप्त होईल आणि तू सुटका पावशील. And Jesus can remove you out from all financial bondage permanently. आणि मग येशू तुला सगळ्या आर्थिक बंधनातनं कायमचं बाहेर काढतो. Amen. आमेन. That's why म्हणून we need to heed to the word of God. देवाचं वचन आपण ऐकायला पाहिजे, देवाचा शब्द आपण ऐकायला पाहिजे, पाळायला पाहिजे. Amen. आमेन. We cannot avoid these areas. आणि हे जे भाग आहेत ना त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. Amen. आमेन. I have